ठाणे शहरामध्ये दिवसेंदिवस खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. याचं प्रमुख कारण म्हणजे लोकवस्तीच्या ठिकाणी असलेल्या RMC प्लांटमध्ये होत असलेल्या सिमेंटचा वापर. यामुळे लोकवस्तीच्या ठिकाणी नव्यानं RMC प्लांट उभारण्यास परवानगी नाकारावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. दिल्लीप्रमाणे मुंबई तसंच मुंबईलगत असलेल्या ठाणे शहरात देखील हवेची गुणवत्ता खालावत चालली असून त्यामुळे दिवसेंदिवस प्रदूषणामध्ये वाढ होते. प्रदूषण वाढीसाठी महत्त्वाचं कारण असलेल्या मोठमोठ्या अनेक इंडस्ट्रीज सध्या बंद झाल्यात. परंतु शहरामध्ये बांधकाम उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून इमारत उभारणीसाठी मोठमोठ्या कॉम्प्लेक्समध्ये RMCचे प्लांट उभारण्यात येतात. यामध्ये सिमेंटचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो. त्यामुळे सिमेंटसारख्या सर्वात कमी मायक्रॉनचे धूलिकण त्यासोबत वाळू आणि खडी यांचे धूलिकण हवेत मिसळल्यानं धुरके तयार होते आणि ज्या ठिकाणी हे RMC प्लांट उभारण्यात येतात त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाची समस्या निर्माण होते. RMC प्लांटधारक हा केवळ ज्या कॉम्प्लेक्ससाठी तो प्लांट उभारण्यात आलाय त्यासाठी त्याचा वापर न करता बाहेर देखील त्या मालाची विक्री करताना दिसून येतो. त्यामुळे वारंवार रस्त्यावर फिरणारी RMCची वाहनं, त्यामधून निघणारे धूलिकण हे देखील प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत. याचा परिणाम ज्या परिसरात हे प्लांट उभारण्यात येतात त्या परिसरातील नागरिकांना श्वसनाच्या तसंच इतर आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावं लागतं अशी माहिती त्यांनी दिली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेले 8 दिवस सुरू असलेलं उपोषण मागे घेताच त्यांचे पडसाद मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात देखील पाहायला मिळाले. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या 5 दिवसांपासून सुरू ठेवलेलं आमरण उपोषण आज मागे घेण्यात आलं. ठाणे पोलिसांच्या वतीनं त्यांना शाल देत फेटे बांधून सरबत पाजत उपोषण सोडण्यात आलं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या 8 दिवसात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणास बसले होते. त्यांनी पाणी देखील वर्ज्य केल्यानं त्यांची प्रकृती खालावली होती. महाराष्ट्र सरकारकडून अनेक वेळा त्यांना उपोषण सोडण्याची विनंतीही करण्यात आली होती. परंतु जरांगे पाटील हे आपल्या मागणीवर ठाम होते. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण पाण्याचा थेंब देखील घेणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं होतं. परंतु काल अखेर 8 दिवसानंतर सरकारतर्फे आलेल्या शिष्टमंडळानं त्यांना आरक्षण देण्यासाठी 2 महिन्यांची मुदत मागत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यांच्या शब्दाला मान देत मनोज जरांगे पाटील यांनी अखेर 8 दिवसानंतर आपलं उपोषण मागे घेतलं. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात देखील अशाच प्रकारे सकल मराठा समाजाच्या वतीनं गेले 5 दिवस आमरण उपोषण सुरू होतं. जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतल्याचं वृत्त कळताच ठाण्यातील उपोषण मागे घेतल्याचं जाहीर करण्यात आलं. यावेळी ठाणे पोलिसांनी आंदोलकांचं शाल आणि फेटे बांधून कौतुक केलं आणि त्यांना ज्यूस पाजत उपोषण सोडलं. सर्वांना जय शिवराय. जे आमचं एक दिवशी साखळी उपोषण ठरलं होतं ते साखळी उपोषण एकदम कंटिन्यू चालू होतं. जरांगे पाटील साहेबांनी आम्हाला जे आदेश दिले होते साखळी उपोषण बंद करून आमरण उपोषण चालू करा, ते आम्ही पाचवा दिवस आहे आमरण उपोषण पूर्ण केलंय. आज जरांगे पाटील साहेबांनी उपोषण मागे घेतलंय. आता 2 तारखेपर्यंत सरकारने वेळ मागितलेला आहे. त्यांच्या आदेशावर आम्ही आज उपोषण सोडतो. थँक्यू. जलशक्ती अभियानांतर्गत सर्व विभागांचं काम उत्तम असून यापुढेही असंच सुरू ठेवण्याची राष्ट्रीय नीती आयोगाच्या सदस्या जागृती सिंघला यांचे उद्गार. उभाटा गटाचा फलक उतरवत मुंब्र्यातील शाखा शिंदे गटाचे माजी नगरसेवक राजन किणी यांनी घेतली ताब्यात आणि मिठाईच्या दुकानातील कर्मचाऱ्यांची क्षयरोगाची चाचणी करत ठाणे महापालिकेच्या अभिनव संकल्पनेला सुरुवात.
लोकवस्तीच्या ठिकाणी नव्यानं आरएमसी प्लांट उभारण्यास परवानगी नाकारावी, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांची पालिका आयुक्तांकडे मागणी. ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना 25,000 रुपये सानुग्रह अनुदान मिळावं या मागणीसाठी कर्मचारी युनियन आक्रमक. मुंबईच्या धर्तीवर ठाणे महापालिकेनं केली शहरातील 3 ठिकाणांच्या हवेच्या गुणवत्तेची पाहणी. कोपरीतील फटाके मार्केट इतरत्र हलवण्यासाठी कोपरी बचाव समितीची न्यायालयात धाव. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्यानंतर ठाण्यातील साखळी उपोषणही स्थगित. खऱ्या अर्थाने जे नागरिकांची सर्वसामान्य नागरिकांची जी नागरी हिताची कामं असतात की इतर सर्वसामान्यांना जे छोटे मोठे प्रश्न असतात ते सोडवण्याचं काम खऱ्या अर्थाने शाखेतून होतं. ही भावना बाळासाहेब आणि दिघे साहेबांची भावना होती की शाखेतून सर्वसामान्य नागरिकांचं. तुम्हाला सांगतो की दिघे साहेबांनी हेच सांगितलं की शाखा हे माझं घर आहे आणि त्या शाखेच्या माध्यमातून कुठली कामं व्हायला पाहिजे, तर तिथे कुठलंही कमर्शियल काम व्हायला नाही पाहिजे, तिथे कोणत्याही पद्धतीने काय हे व्हायला नाही पाहिजे. तर त्या पद्धतीने या शाखेवरतून ज्या पद्धतीने कामं व्हायला पाहिजे होती ती कामं होत नव्हती. आणि आता परवाच आमची कमिटी झाली म्हणजे शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाने डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शन गोपाळ लांडगे आले होते आणि त्यांच्या याच्याने ती आमची पदाधिकाऱ्यांची नेमणूक झालेली आहे. आणि ते नेमणूक झाल्यामुळे आम्ही आता शिवसेना शाखा म्हणून ही जी आमची हक्काची शाखा आहे, ही जी आम्ही बनवलेली शाखा आहे ती आम्ही आमच्या ताब्यात घेतलेली आहे. आणि आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आज कोर्टाने निर्णय दिल्यानंतर शिवसेनेची जी प्रॉपर्टी होती ती सगळी शिवसेनेची प्रॉपर्टी शिंदे साहेबांना मिळालेली आहे, शिवसेना शिंदे साहेबांना मिळाले. त्याच्यामुळे ही शाखा ही शिंदे साहेबांकडे जाणार. आणि जे मुंबईचे काही उबाटाचे लोक आहेत ते दिघे साहेबांचा कधी कुठे फोटो लावत नाही. जे लोक दिघे साहेबांचा सन्मान करत नाही, आम्ही दिघे साहेबांचा सन्मान करणारे दिघे साहेबांचे कार्यकर्ते आहोत. म्हणजे जर दिघे साहेबांचा हे लोक सन्मान करत नसतील तर त्यांना या इथं मुंबऱ्यामध्ये म्हणजे या शाखेमध्ये त्यांना कोणतंही स्थान दिलं जाणार नाही आहे. वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी असून दिवाळी अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपली असून बाजारांमध्ये आणि विशेषतः मिठाईच्या दुकानांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी होते. तेथील पदार्थ विकत घेत असताना तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबद्दल ग्राहक अनभिज्ञ असतात. दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं आरोग्य चांगलं आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं अशा कर्मचाऱ्यांची क्षयरोग चाचणी सुरू केल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. काही वर्षात ठाणे महापालिका हद्दीत क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले. या आजाराची लागण झाल्यावर पहिल्या काहीच दिवसात जर त्याचं निदान झालं तर त्यावर नियंत्रण मिळवणं सोपं जातं. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेनं त्या दिशेनं आता पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. क्षयरोग हा 100% बरा होणारा आजार असून समाजामध्ये त्याविषयी जनजागृती होणं अत्यंत गरजेचं आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार मागील वर्षी ठाणे महापालिका हद्दीत क्षयरोगाचे 8,500हून अधिक रुग्ण आढळून आले, ज्यापैकी 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यंदाच्या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या 10 महिन्यांमध्ये 7,556 रुग्ण आढळले, ज्यापैकी 5 जण मृत्युमुखी पडले. त्यातच आता येऊ घातलेल्या दिवाळीमुळे मिठाईच्या दुकानांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी होत असून जर एखादा कर्मचारी संक्रमित असेल तर ग्राहकांना देखील त्याची लागण होऊ शकते. या रोगाला आळा घालण्यासाठी आता ठाणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग सरसावला असून बुधवारपासून शहरातील दुकानांमध्ये क्षयरोग आजाराचं रुग्ण शोधण्याची मोहीम सुरू झाली आहे. यासाठी 8 जणांची टीम तैनात केली असून दुकानातच कर्मचाऱ्यांची एक्स-रे काढणाऱ्या पोर्टेबल मशीनची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिथे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आजाराबाबत माहिती देऊन त्यांचं प्रबोधन देखील करण्यात येत आहे. क्षयरोग हा अत्यंत संसर्गजन्य आजार असून या चाचण्यांमुळे दुकानातील कर्मचाऱ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासही मदत मिळणार आहे. आपका पूरा नाम बताइए सर। मेरा पूरा नाम डॉक्टर प्रसाद पाटिल है। मैं फेफड़ों का डॉक्टर हूँ और ठाणे शहर का शहर क्षयरोग अधिकारी भी हूँ। तो ठाणे म्यूनसिपल कॉरपोरेशन के रीजन में जितने भी हमारे पेशेंट्स आते हैं या सस्पेक्टेड केसेस आते हैं
उनका ठीक से इलाज करना हो या उनकी तरफ सारा सुविधाएं उपलब्ध करके देना हो, ये सारी जिम्मेदारी आरोग्य विभाग की तरफ से हम देखते हैं। आज हम लोगों ने एक नया उपक्रम यहाँ पे चालू किया है, टीबी फ्री शॉप। तो टीबी फ्री शॉप पे जैसे हम सबको पता है कि अभी दिवाली कुछ ही दिनों में आने वाली है, तो दिवाली के मौके पे सारे मिठाई की दुकानों में बहुत बड़ी मात्रा में लोग खरीदी करने के लिए आते हैं। तो जो खरीदी करने के लिए आने वाले लोग हैं वो एकदम से निर्धास्त होके आ सके, इसलिए ठाणे म्यूनसिपल कॉरपोरेशन के रीजन में जितने भी जगह पे अपने मिठाई के दुकान हैं, उनमें काम करने वाले सारे के सारे कर्मचारियों की हेल्थ चेकअप यहाँ पे हम लोगों ने शुरू किया है। ये हेल्थ चेकअप में हम मेनली करने वाले हैं कि एक हैंडहेल्ड एक्सरे मशीन के द्वारा हम उनका छाती का एक्सरे लेंगे, जैसे कि जहाँ से हमको इमिडिएटली विद इन 1 से 2 मिनट में पता चल जाएगा कि अगर कोई भी प्रकार की फेफड़े की बीमारी उस कर्मचारी को है तो वो तुरंत पता चल जाएगी, ताकि उस बीमारी अगर वो किसी कर्मचारी को है तो उससे वो कोई भी खरीदी करने आने वाला जो नागरिक है ठाणे का, उनको ना हो। इसके लिए हम लोग ये क्षय मुक्त ठाणे भय मुक्त ठाणे ये योजना शुरू की हुई है। और इसी में हम लोग अभी पहले आए हुए हैं प्रशांत कॉर्नर में। प्रशांत कॉर्नर के मेन फैक्ट्री में अभी हम खड़े हैं। यहाँ के सारे जितने भी कर्मचारी हैं उनका भी जांच शुरू है। हम लोग ऐसे ही करके थाना में जितने भी बड़े बड़े स्वीट्स के शॉप्स हैं उन सभी कर्मचारियों की भी टेस्टिंग जरूर है। ये मशीन के बारे में बताइए, जो मशीन आप यूज कर रहे हो, ये ट्रायल के बाद एक सर्टिफिकेट आप जारी कर रहे हो, सर्टिफिकेट क्या है? जी, ये मशीन के द्वारा हम जैसे ही एक्सरे निकालेंगे, वो मशीन से हमें विद इन 2 मिनट के अंदर में पेशेंट के एक्सरे में कोई भी बीमारी हो तो इमीडिएटली पता चल जाती है। और उसके हिसाब से अगर कोई भी कर्मचारी को किसी और प्रकार की तकलीफ है तो उसके हिसाब से भी हेल्थ चेकअप किया जा रहा है। ये सब होने के बाद में अगर कोई भी कर्मचारी को किसी भी प्रकार की बीमारी मिली नहीं हमारे जांच में, तो आरोग्य विभाग की तरफ से हम उनके लिए एक सर्टिफिकेट इशू करेंगे, जिसमें वो टीबी फ्री शॉप करके कहा जाएगा, और वो सर्टिफिकेट हम उस हर एक मिठाई शॉप को इशू करेंगे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानाहून मुंबईकडे रवाना होत असतानाच सामान्य नागरिक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याकरिता आले होते. दरम्यान नवरात्र उत्सवामध्ये आमच्या इथे तुम्ही भेट दिली नाही, परंतु आता आमच्यासोबत एक फोटो काढावा लागेल असं सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांना अडवलं. याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या मनानं त्यांचा तापा थांबवून त्यांच्यासोबत एक फोटो टिपला. दरम्यान हे सर्व सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुरक्षा रक्षक यांनी त्या सामान्य नागरिकाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सुरक्षा रक्षकास दमदाटी करत त्यालाच बाजूला होण्यास सांगितलं.